मित्रांनो, आज आपण एका अनोख्या दुनियेची सैर करणार आहोत। ती अनोखी दुनिया आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहे। ही दुनिया अत्यंत सुंदर आहे। या दुनियामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे फक्त वेळ पाहिजे, कारण की आजच्या जगामध्ये वेळेपेक्षा महागडी गोष्ट ही कोणतीच नाहीये। तर ज्या अनोख्या दुनियामध्ये आपल्याला जायचंय, तर त्या अनोख्या दुनियाचं नाव आहे निवतीचा समुद्र किनारा, जो की आपल्या कोकणात आहे। इथे येणारा प्रत्येक माणूस हा आपल्यासोबत काही ना काहीतरी घेऊनच जातो, मग ती समुद्राची वाळू का असेना। माडी आपण घेतली, आता बघूया पहिला घोट कसा लागतो। मी पहिल्यांदा पितोय। काय क्वालिटी अरे केवढं फक्त कॅमेरा प्रसाद इकडे बघ। हे बघा मित्रांनो, प्रसादने आमच्यासाठी आणलंय। हा बघा, तुमच्यासाठी प्रसादने आणलंय। नमस्कार मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे। तर या व्हिडिओमध्ये आपण निवती बीच या सागरी किनाऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण देवबाग ते निवती बीच या दरम्यानचा प्रवास करणार आहे आणि या प्रवासादरम्यान आम्ही जी मजा मस्करी केली ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। आणि खास करून निवती बीच म्हणजे जो समुद्र किनारा आहे आपण ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या निवती या समुद्र किनाऱ्याची सैर करणार आहोत। हा समुद्र किनारा सुंदर तर आहेच, त्याशिवाय इथली माणसं मनाने खूप श्रीमंत आहेत। देवबाग ते निवती बीच या प्रवासादरम्यान आम्ही काय काय मस्ती केली ते तुम्ही आता पहा। तर मित्रांनो, आपण इथे निवतीला आता एअरपोर्टच्या थोडंसं अलीकडे आणि इथे नाश्ता करत होतो। हे पहा, ही खूप सुंदर जागा आहे। इथले सगळे पॉईंट्स खूप सुंदर आहेत। हे पहा, इथे हे कमळ उगले चिखलात, तर आम्ही ते घेण्याचा प्रयत्न करतोय। आमची पोरं हळू रे, हळूहळू घ्या। प्रसाद एक हात ह्याच्या माग दे, एक हात मागे घ्या। पुढं बाबू, तू पुढे जात राहा। प्रसाद तू पण पुढे जात राहा। हा चला, बघा आमची पोरं किती हे करतात। आला भावड्यात, त्याला नको पकडू। प्रसाद खाली काट्याला पकड, आवड तोड। काय क्वालिटी अरे केवढं फक्त कॅमेरा प्रसाद इकडे बघ। हे बघा मित्रांनो, प्रसादने आमच्यासाठी आणलंय। हा बघा, तुमच्यासाठी प्रसादने आणलंय। वेगळं वाटण प्रत्येकाने वाटून घ्या। चला आता वरती। ही जागा खूप सुंदर आहे, खूप सुंदर। चला जाऊया बाई। इथे आपण पहा, इथे या हॉटेलच्या इथेच हे माडी विक्री केंद्र आहे। तर बघूया इथे काय हे बघा काय लिहिलंय, गोडी माडी स्ट्रॉंग बॉडी, एक नंबर। हे ब्रीद वाक्य आता आपलं। चला ही माडी घेत आहे। चांगली असती पहिला, नाराजी असते रे भावड्या। मित्रांनो, आपण आता ही माडी घेत आहे। बघूया इथं आता पहिल्यांदा ही नारळाची असते ना? हो, नारळाच्या झाडाची। हा हे सगळ्यांनी एक घोटला बोटवर जाण्याने। ही माडी आपण घेतली, आता बघूया पहिला घोट कसा लागतो। मी पहिल्यांदा पितोय। बीर नाही मित्रांनो, हिचं नाही का? नाही, दहीचं पाणी आणि थोडीशी काहीतरी छान लागते। नाही काय प्रॉब्लेम? नाही मस्त आहे मित्रांनो माडी, तुम्ही सुद्धा पिऊ शकता। इथे लहान पोरं पित आहे, काय नाही प्रॉब्लेम, चांगली आहे। मित्रांनो, निवती बीच हे पुण्यापासून 420 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर मुंबईपासून 480 किलोमीटरच्या अंतरावर आहे। निवती हा समुद्र किनारा एक छोटीशी जेटी आहे, जिथे छोट्या छोट्या बोट्स येत राहतात। निवती हा समुद्र किनारा आता एक पर्यटन स्थळ बनलेला आहे, त्यामुळे इथे पर्यटकांची संख्या येणारी खूप जास्त आहे। हा सागरी किनारा त्याच्या पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर इथलं वातावरण अतिशय शुद्ध आहे। मी आजपर्यंत भरपूर सागरी किनारे पाहिलेत, पण त्यापैकी सर्वात स्वच्छ आणि सुंदर जर कोणता सागरी किनारा असेल तर तो निवतीचा सागरी किनारा आहे। मित्रांनो, आपलं कोकण हे सुंदरच आहे, त्यात काही वाद नाहीये, पण इथली माणसं खूप सुंदर आहे, त्याहून ती मनाने खूप श्रीमंत आहेत। कोकणातली स्थानिक लोक आपल्याला पाहुण्यासारखं नाही, तर त्यांच्या घरातलंच एक सदस्य आपण आहोत अशी वागणूक देतात। आणि मित्रांनो, निवती या समुद्र किनाऱ्यावरती एक छोटंसं क्रिकेटचं ग्राउंड आहे, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल। हे ग्राउंड चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेलं आहे।
निवती या समुद्र किनाऱ्यावरूनच आपल्याला बोटद्वारे जे इंग्रजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे आणि पोर्तुगीजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे हे पाहण्यास मिळते. याचबरोबर गोल्डन रॉक, निवतीचा किल्ला आणि भोगवे हा सागरी किनारा आपल्याला पाहण्यास मिळतो. मित्रांनो, जर तुम्ही कोकणामध्ये यायचा प्लॅन करत असाल तर निवती बीच हे तुमच्यासाठी खूप लाभदायक असेल. इथे तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगलं हॉटेल मिळेल आणि जेवणसुद्धा इथे खूप मस्त आहे. आणि मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो, जर तुम्ही इथे सॅटर्डे संडे येत असाल तर हॉटेलची बुकिंग ही आधीच करा, नाहीतर तुम्हाला हॉटेल हे मिळणार नाही. मित्रांनो, हा समुद्र जेवढा सुंदर दिसतो तो तेवढाच निर्दयी सुद्धा आहे, जोपर्यंत त्याच्या आपण विरुद्ध जात नाही. म्हणजेच जर तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये जात असाल तर जास्त समुद्राच्या आतमध्ये जायचं नाहीये. गुडघ्या एवढं पाणी असेल तिथंच आपल्याला खेळायचं आहे. मजा मस्तीच्या नादात आपल्याला काही समजत नसतं, त्यामुळे आपण पाण्याच्या आतमध्ये जातो आणि हेच आपल्या जीवावर बेतू शकतं. निवती या समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज या करू शकता. त्यामध्ये कायाकिंग हे तुम्हाला करायला मिळेल. त्यानंतर बोटीचा आनंद हा घेता येईल. मित्रांनो, आपला भारत देश, आपला महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर आहे. इतर वेळी आपण बाकीच्या देशांचं कौतुक करतो. महागडे पॅकेज घेऊन आपण खर्च करून बाहेरचे देश फिरण्यासाठी जातो. आपण बाहेरचे देश हे फिरलंच पाहिजे, पण त्याआधी आपला भारत देश, आपला महाराष्ट्र आपण पाहिला पाहिजे. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला अनुभवाचे बोल सांगतो. जर तुमचा ग्रुप कुठे फिरण्यासाठी जात असेल आणि तुमचं मन नसेल तरीसुद्धा त्यांच्यासोबत फिरण्यासाठी जावा. बाहेर जाऊन मित्रांसोबत, फॅमिलीसोबत वेळ घालवा. तोच आपला आनंदाचा क्षण असतो, कारण की उद्याचा दिवस हा कोणीही पाहिलेला नाहीये. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत राहा आणि मजेत राहा. तर मित्रांनो, आम्ही वेळ काढून मालवणच्या निवती बीचला भेट दिली आणि हा सागरी किनारा खूप सुंदर आहे आणि या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. होप्स तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.